तुमचं सर्वांचं वेद अँड मॉम चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस आनंदी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज खरं तर खूप दिवसातून मी मोठा ब्लॉग बनवते, तर प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। बरेच असे कारणं होते त्यामुळे माझे मोठे ब्लॉग बनवणं मी काही दिवस बंद केलं होतं। खरं तर वेदला कोणी सांभाळायला नाही आहे, त्यामुळे वेदला सांभाळून मोठे ब्लॉग बनवणं खरंच खूप अवघड होऊन जातं। पण आज मी विचार केला वेदचे पप्पाही घरी होते तर म्हटलं ब्लॉग बनवूनच टाकू आणि आता इथून पुढे थोडी थोडी सवय पण लावू, त्यालाही सवय लागेल आणि आपल्यालाही ब्लॉग बनवायची सवय लागेल। दररोज लवकर उठतो पण आज त्याच्याही पेक्षा लवकर उठलो होतो, कारण आज एकादशी आहे आणि आमच्यासोबतच वेदसुद्धा लवकर उठला होता। तुम्हा सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सकाळी उठल्या उठल्या वेदची रडारड चालू होती, कारण वेदचं जे कानातलं आहे ना ते कानातलं निघून गेलं होतं आणि ती तार त्याला थोडीशी टोचत होती, त्यामुळे वेदची झोपेतून उठल्या उठल्या थोडीशी चिडचिड झाली। मग त्याचे ते दोन्ही कानातले आम्ही काढून घेतले, कारण ते ना बऱ्याच वेळा झालेलं आहे त्याच्यासोबत, 2-3 वेळेस आम्ही ते नीट पण करून घेतले होते सोनाराकडे जाऊन, पण पुन्हा ते कानातल्याची तार निघते आणि पुन्हा ते टोचते आणि ते कानातले ना थोडेसे छोटे पण होत आहे त्याला आता, तर ते काढूनच घेतले आणि त्याच्याऐवजी थोडेसे मोठे बनवू म्हटलं। पण त्याच्या कानामध्ये तर घालावंच लागणार आहे, कारण आता इतक्या लवकर जर त्याच्या कानात ते कानातले नाही घातले ना तर त्याचे कानाचे होल बुजून जातील, म्हणून मी विचार केला थोडे कानातले मोठे बनवू आणि पुन्हा ते त्याच्या कानामध्ये घालून देऊ। आता झोपेतून उठल्यापासून तर वेदची रडरड चालूच होती। आता त्याला एकट्याला खेळायचं पण नव्हतं, त्याला माझ्यासोबतच खेळायचं होतं। मग त्याला थोडंसं मी नादी लावत होती, एकीकडे चहा ठेवला होता कारण आम्हा दोघांनाही उपवास होता। मग थोडा वेळ मी त्याच्यासोबत खेळली आणि इकडे चहा पण उकळला होता, तर चहामध्ये दूध टाकलं आणि लगेचच देवपूजा करायला घेतली। पूर्ण देवघर मला साफ करायचं होतं, त्यामुळे देवघरातले संपूर्ण देव मी बाहेर काढून घेत होते। आणि ही जी विठू माऊलीची मूर्ती बघताय ना तुम्ही, ही माझ्या सर्व स्कूल फ्रेंड्सनी मिळून आमच्या लग्नाच्या वेळेस आम्हाला गिफ्ट दिली होती। खरंच ही मूर्ती खूप छान आहे। ह्या मूर्तीकडे मी जेव्हा जेव्हा बघते ना तेव्हा तेव्हा सर्व स्कूल फ्रेंड्सची मला खूप आठवण येते। वेदचा मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। वेदचं ना टीव्हीवर कार्टून चालू होतं, पण त्याला ते बघायचं नव्हतं आणि आम्ही दोघंही कामामध्ये होतो, तर त्यांनी रिमोट घेतला आणि रिमोटमध्ये बोलत होता। म्हणजे त्याला असं वाटलं की आपण रिमोटमध्ये जर बोललो तर इकडे चॅनल चेंज होईल आणि माझं वेगळं कार्टून लागेल, असं ते त्याच्या डोक्यामध्ये चालू होतं, म्हणून तो रिमोटमध्ये बोलत होता। म्हणजे बघा ना, लहान मुलांना काहीच शिकवावं लागत नाही। आता त्याने मला कधीतरी असं बघितलं असेल किंवा त्याच्या पप्पांना असं बोलताना बघितलं असेल आणि ते बरोबर त्याने लक्षात ठेवलं की असं बोललं तर असं इकडे चॅनल चेंज होतं, मग आपण पण तसंच करावं। म्हणजे बघा, लहान मुलांना कधीच काही सांगावं लागत नाही, छोट्या गोष्टीसुद्धा ते किती पटकन शिकतात आणि कसं लक्षात ठेवता। वेदच्या पप्पांना ना मी सकाळी फुलं आणायला लावले होते, त्यांचं चाललं होतं की मी हारच घेऊन येतो, पण त्यांना मी बोलले की फुलंच घेऊन या, कारण बाहेर कसं होतं ना, मूर्तीच्या परफेक्ट साईजमध्ये कधीच हार बनवून मिळत नाही, एक तर ते खूप छोटे होतात किंवा खूप मोठे होतात। म्हणून मी त्यांना बोलले की एक काम करा, तुम्ही फुलंच घेऊन या, मूर्तीच्या साईजमध्ये आपण मस्त छोटे छोटे हार बनवू। मग आम्ही दोघांनी मिळून छान असे हार बनवून घेतले। त्यानंतर आम्ही देवपूजा पण करून घेतली आणि मी देवपूजा करत होती तर वेदला पण इथे कुंकू लावायचा होता। मग तो माझ्याकडे आला होता, बाप्पा बाप्पा असं मला सांगत होता, मग त्याला पण छान असा बाप्पांचा टिक्का लावला। त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून बाप्पांची आरती केली, वेदनी पण छान असा बाप्पा केला आणि देवपूजा केली होती ना, तर घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटत होतं। हे बघा, बाप्पानी केला, वेदने किती सारा पसारा करून ठेवला बघा। तो बाप्पाचं नाव सांग। कोणी केला हा पसारा? कोणी केला वेदू, मला सांग, कोणी केला? मला नाव सांग। पप्पाने केलं? चल हा पसारा उचल सर्व, चल भर भर सर्व भर। तू केला ना हा पसारा? तू केला? हे सर्व आवरून घेते, अजून मला फराळाचं पण बनवायचं आहे, उशीर होऊन गेला आहे। हे बघा 1 वाजलाय जवळजवळ। फराळ बनवते आणि थोडासा खाऊन घेतो कारण खूप भूक लागली आहे। आणि हे बघा इथे वेदचं कसं खेळायचं चालू आहे। बाय कर वेदू, बाय। ओ
खिचडीमध्ये टाकण्यासाठी मी बटाटे थोडेसे जास्तच कापले होते, कारण वेदला ना बटाटे फार आवडतात. म्हणजे तांदळाच्या खिचडीमध्ये जरी बटाटे टाकले ना तर तो खूप आवडीने खातो. मग त्यामुळे थोडेसे बटाटे मी जास्तच कापले होते आणि हिरवी मिरची शेंगदाणे एकत्र दळून घेतले. मग तेलामध्ये सर्वात पहिले तर ते व्यवस्थित परतून घेतले, बटाटे पण वाफेवर व्यवस्थित शिजवून घेतले आणि त्यानंतर मग साबुदाणा त्यात ॲड केला. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचा कूट मी सेपरेट दळलेला होता, मग तो पण टाकला. सेपरेट शेंगदाण्याचा कूट टाकला ना तर खिचडी खूप अशी मोकळी मोकळी होते आणि तशीच खिचडी मला फार आवडते. अशी खिचडी अशी चिकट झालेली मला अजिबात नाही आवडत खायला. मग थोडीशी मोकळी होईल त्या हिशोबाने मग आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट सेपरेट ॲड करायचा, म्हणजे खिचडी छान होते. एकीकडे मी लगेचच वेफर्स पण तळून घेतले आणि वेदला थोडेसे खायला दिले. वेदला असं थोडंसं काहीतरी वेगळं खायला दिलं ना त्याला खूप मजा वाटते आणि आवडीने खातोसुद्धा. आता हे वेफर्स ना तो पहिल्यांदाच ट्राय करणार होता. हे तर मी घरीच बनवले, यावर्षी मला जमलं नाही बनवायला. मागच्या वर्षी मी नाशिकला राहत होते तेव्हा मी हे वेफर्स बनवले होते. आता पुढच्या वर्षी परत बनवावं लागेल, कारण थोडेसेच राहिले आणि वेद पण आता खाणारा झाला आहे, तो पण खाईल आवडीने. त्यामुळे पुढच्या वेळेस नक्कीच बनवावं लागेल मला ते वेफर्स. आणि इकडे खिचडी पण शिजली होती बघा, खिचडी किती मोकळी मोकळी शिजली होती. लगेचच मी देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आम्ही सुद्धा खिचडी खाऊन घेतली, कारण खूप भूक लागलेली होती. वेदनी पण खिचडी आवडीने खाल्ले आणि त्यानंतर वेदला दुपारी झोपवायचं होतं. रोज वेद 1 वाजता झोपतो, पण आज 2:45 झाले तरीही त्याला झोपायचं नव्हतं. किती वाजले? झोपायचं नाही तुला? इकडे ये. मग काय करायचंय? तोंडातून हात काढ. काय करायचंय मग? काय काय करायचंय आपल्याला? चल पटकन. कुठे गेला वेदू? चल चल, काय काय करायचंय आपल्याला? चल चल चल, झोपायचंय आपल्याला. चल चल पटकन. बघा किती मस्त आली वेदला. चल चल, गाय गाय करायची आपल्याला. गाय गाय करायची. चल, आपल्याला दूर जायचंय ना मग तू झोपेतून उठल्यावर दूर जायचंय आपल्याला. हा मग चल, झोपून घे. चल चल पटकन. चल चल, झोपायचंय. चला. आज वेदला फक्त आणि फक्त खेळायचं होतं. त्याला दुपारी अजिबात झोपायचं नव्हतं. खूप मुश्किलने त्याला झोपी लावलं. फायनली तो 3:15 वाजता झोपला आणि त्यानंतर 6:30 वाजता संध्याकाळी उठला. तो उठल्यानंतर मी लगेचच त्याच्यासाठी पनीर पराठा बनवायला घेतला आणि पनीर मी घरीच बनवलं होतं. खरंच सांगते, इतकं छान असं पनीर बनलं होतं ना, खूप सॉफ्ट पनीर बनलं होतं आणि इतकं छान असं घरी पनीर बनतं आहे तर कशाला विकत आणायचं. मी आता विचार केला आहे की जेव्हा वेदला किंवा आपल्यासाठी कधी काही पनीरची रेसिपी करायची असेल ना तर पनीर घरीच बनवत जायचं. 2-3 दिवस झाले ही किचनची ट्रॉली काही कामच करत नव्हती. बऱ्याच वेळा ही ट्रॉली ना सारखी खाली पडून येत होती आणि वेदला लागेल म्हणून ह्या दादांना आम्ही अर्जंटमध्ये फोन केला की तुम्ही आज या आणि ही ट्रॉली आम्हाला नीट करून द्या. ते बिचारे म्हणजे त्यांना असं ऐन वेळेवर आम्ही फोन केला आणि लगेचच ते अर्ध्या तासामध्ये आले आणि त्या दादांनी ना ती किचनची ट्रॉली व्यवस्थित अशी नीट करून दिली. कारण एकच भीती वाटत होती, वेद सारखं तिथे जायचं आणि तो ना ट्रॉली उघडायचा प्रयत्न करायचा, म्हणजे ट्रॉली त्याला लागून गेली तर. त्यामुळे थोडीशा घाईघाईने ती ट्रॉली आम्ही पटकन अशी नीट करून घेतली. तर दादांनी त्यांचं काम केलं आणि त्यानंतर ते गेले. लगेचच मी पराठा बनवायला घेतला. मग छान असा मस्त दोन्ही साईडनी तूप लावून छान असा पराठा भाजून घेतला आणि मस्त असा पनीर पराठा बनवला आणि खरंच सांगते वेदने ना खूप आवडीने खाल्ला. तुमच्या पण घरामध्ये जर छोटंसं बाळ असेल ना, म्हणजे त्याला दात आले असतील आणि त्याला तुम्ही असे पराठा चपाती वगैरे खाऊ घालत असाल ना तर पनीरचा पराठा एकदा नक्की ट्राय करा, खूप छान बनतो. आणि बाळसुद्धा ना हा पराठा आवडीने खातो. बाळाला असं कधी कधी वेगळं खाऊ घातलं ना तर त्यालासुद्धा आवडतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.